शिवसृष्टी दिंडोशी एसआरए प्रकल्प 10 वर्षांपासून रखडलाय। पुनर्विकास रखडल्यापासून रहिवाशांमध्ये आरोप केला जातोय। आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। माजी नगरसेवक शर्मांमुळे प्रकल्प रखडल्याचा आरोप केला जातोय, तर दुसऱ्या गटानं ज्ञानमूर्ती शर्मांवरील आरोप फेटाळलेले आहेत। मालाड पूर्वेकडील पठाणवाडी परिसरामध्ये असलेल्या शिवसृष्टी दिंडोशी सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास गेल्या 10 वर्षांपासून अधिक काळापासून रखडलाय। या पुनर्विकास प्रकल्पाला आता 2 गट पडले असून एका गटानं स्थानिक माजी नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांच्यावरती प्रकल्पातील दिरंगाईचं खापर फोडलेलं आहे। या उलट दुसऱ्या गटाचे प्रतिनिधी त्यांनी सुद्धा शर्मा यांनी कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं सांगितलंय। तसंच आरोप करणाऱ्या लोकांकडे बहुमत नसून लवकरच हा प्रकल्प मार्गी लागण्याचा विश्वास सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे। तुम्ही नियमाप्रमाणे आमच्या स्तरावरती आम्ही बिल्डर आणणार, तर साहेबांनी एक प्रश्न अजून पण आम्हाला दिलाय की बाबा जर तुम्ही तुमच्यानुसार बिल्डर आणला, आम्ही बिल्डर असं सहज नाही आणणार। आम्ही लोकांचा सहभाग घेणार, मीटिंग घेणार, त्या मीटिंगमध्ये डेव्हलपर्स बाबत आम्ही जाणकारी देणार, लोकांना ठरणार की बाबा चला हा डेव्हलपर निवडायचा आहे, ते डेव्हलपर आम्ही निवडणार। तर साहेबांनी आम्हाला एक अजून पण सांगितलं की जर तुम्ही डेव्हलपर नाही निवडणार तर आम्ही टेंडरद्वारे पण विकास आणू शकतो। तर आमचं म्हणणं एकच होतं, साहेब आम्हाला विकास पाहिजे, आम्ही विकास करायला तयार आहोत। आपण जे निर्णय घेणार त्यावर पण आम्ही ठाम आहोत आणि आम्ही आमचं EGM लावणार। नवीन बिल्डर विकास नेमण्याचं असेल तर आम्ही निविदा मागवणार, ज्यांना करायचं असेल त्यांच्याकडून पत्रव्यवहार मागवणार, त्यानंतर पुढे कारवाई करणार। PI कार्वेकर साहब है लॉ एंड ऑर्डर, उनको कम से कम इन्होंने उनका फोन का सीडीआर निकाले और कार्वेकर साहब को कम से कम 25 फोन किया गया कि वो मीटिंग को रद्द करो, वो लोग को अंदर डालो और वो मीटिंग किसी भी हालत में होनी नहीं चाहिए। ये लोग इस तरीके से हरकत पे उतरे। जब मीटिंग हो गई, सक्सेस हो गया, लोगों ने अपना भरपूर समर्थन दिया, साइन किया, नई कमेटी चुन के आई। फिर 23 जनवरी को रात को 11 बजे बस्ती में घूम घूम के लोगों को बोलता है तूने साइन किया ना, तूने किया ना, तेरे को देखता हूँ, तेरे को देखता हूँ। इस तरीके से नगर सेवक गली गली घूम के लोगों को धमकी देता है। बघा कसं आहे, समर्थ इरेक्टर्स अँड डेव्हलपर्स म्हणून जे त्यांचे मालक होते, त्यांचे पार्टनर राहुल जैन होते आणि त्यांचे मालक मनीष आमरे होते। ह्या लोकांना आम्ही गेल्या 1 वर्षात 6 नोटीस, 13 सब कॉलम 2 ची 13-2 ज्याला कॉलम म्हणतो आपण, डेव्हलपर बदल्या करण्यासाठी चेंज ऑफ डेव्हलपरची नोटीस आम्ही 6 वेळा नोटीस दिलो आम्ही, आणि 6 वेळी ते म्हणत होते की आम्ही करू। नंतर ह्या 6 महिन्या आधीची गोष्ट आहे, त्यांचा क्लिअर कट म्हणणं होता की आमची कॅपॅसिटी नाही आहे, आम्ही आता करू शकणार नाही। तीच गोष्ट आम्ही म्हणतोय की काल जी SRA मध्ये जी हेअरिंग झाली सीओच्या समोर, तिथे त्यांचे वकिलांनी हेच म्हणले की साहेब आम्ही करायची परिस्थितीमध्ये नव्हतो, आम्ही गिव्ह अप करतोय। तर 40 मेंबर होते, तेवढं साईन होता। आता घरी घरी जाऊन लोकांच्या साईन घेते, रात्रीच्या अपरात्रीच्या। हे आम्ही विरोध केला, पण सतत आम्ही ते लोकांचं सांगू शकत नाही तुम्ही तेव्हा खटखट रात करा, हे आमचं काम नाही। आमच्याकडे जे टाकलेलं आहे आम्ही सबमिशन, त्याच्यामध्ये सगळं एकदम नीट अँड क्लीन आहे। त्यांच्या हिंमत असेल तर त्याला कॅन्सल करायचं सांगा, आमच्या काय तर चूक असेल त्याच्यामध्ये तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।